नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज थोडासा विषय आपल्या व्हिडिओचा वेगळा घेतलेला आहे. माझ्याकडं एक केस आलेली, त्या संदर्भात मी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. असाच ऑफिसमध्ये बसलो होतो आणि माझे एक मित्र आहेत, त्यांनी माझ्याकडे केस पाठवून दिली. केस अशा प्रकारची होती की पतीपत्नीचा वाद होता आणि त्यांना एक मुलगी होती आणि सदरची केस जवळजवळ 7 वर्षे कोर्टामध्ये चालू होती. आणि जो मुलगा माझ्याकडे आला होता, म्हणजे मुलग्याच्या बाजून मला ती केस लढायची होती, तो मुलगा आल्यानंतर त्यानं सांगितलं की मी साहेब म्हटला 4 वकील आत्ताबत्तर बदललेत, ह्या 7 वर्षात 4 वकील बदललेत आणि जवळजवळ 3 जज बदललेत, म्हणजे 3 जजची बदली झालेली आहे. त्यावेळी मी थोडासा म्हणलो कागदपत्र आणून दे माझ्याकडं. कागदपत्र संपूर्ण घेतली तर त्या मुलग्यावर पत्नीनं घटस्फोटची एक केस टाकलेली होती. इंटरिम त्यामध्ये पोटगीसाठी केस चालू होती. त्याचबरोबर डोमेस्टिक व्हायलन्सची एक केस चालू होती. ह्या परत 498ची केस चालू होती. अशा पद्धतीनं 3 प्रकारच्या केसेस चालू होत्या आणि 10,000 रुपये पोटगी मुलगी आणि त्यांची जे त्यांना मूल होतं त्या मुलगीसाठी, म्हणजे पत्नीला आणि त्या मुलाला 10,000 रुपये पोटगी कोर्टानं मंजूर केलेली होती. आणि सदरची पोटगी 2 ते 2.5 लाख रुपये थकीत होती, वेळोवेळी भरली गेलेली नव्हती. तर अशा पद्धतीने ती केस होती. ज्यावेळी माझ्याकडे हे काम आलं त्यावेळी मी त्या क्लायंटला माझ्या सांगितलं की मी थोडासा अभ्यास करतो, 2 दिवस मला दे आणि त्यानंतर मी काम घ्यायचं नाही काय ठरवतो. त्यानंतर ते पुन्हा 2 दिवसांनी माझ्याकडे आल्यानंतर ते काम मी घेतलं. जे पहिले वकील साहेब होते त्यांची NOC मी घेतली आणि माझं वकीलपत्र त्या कामामध्ये घातलं. आणि ज्या तारखेला केस होती, म्हणजेच एक 8 दिवसानंतर केस तारीख पडलेली होती केसची, त्या कोर्टासमोर मी माझ्याकडे काम आल्यानंतर पहिला अर्ज मी कॉम्प्रोमाइज प्रोसिजरचा ठेवला की आम्ही आमच्यातर्फे सदरची केस कॉम्प्रोमाइज करायला तयार आहोत, अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टाकडं अर्ज ठेवला. आता हे अर्ज ठेवत असताना मी डोमेस्टिक व्हायलन्स जी महिलांची घरगुती हिंसाचाराची केस आहे त्या कामामध्ये मी सदरचा अर्ज ठेवलेला होता. त्यानंतर न्यायाधीश महोदय ह्या महिला होत्या, त्यांनी परमिशन माझ्या अर्ज माझा मंजूर केला आणि सांगितले की जर तुमच्या तडजोड होऊन जर सदरचं प्रकरण मिटत असेल तर काही अडचण नाही, तुम्ही विरोधी पक्षाशी म्हणजेच त्या मुलगीशी आणि वकिलांशी बोलून घेऊ शकता. त्यानंतर मी समोरच मेहरबान कोर्टाच्या तिचे वडील हजर होते, मुलगी ती हजर होती. त्यांना सांगितले की मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे आणि त्यांचे वकील पण हजर होते. त्यांना घेऊन आम्ही कोर्टाच्या बाहेर गेलो. थोडंसं त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर की थोडंसं माझ्या लक्षात आलं की सदरचं प्रकरण हे जवळजवळ 5 ते 7 वर्षे चालू आहे आणि एकमेकांमध्ये पतीपत्नीमध्ये फार मोठं अंतर वाढण्याची शक्यता आहे आणि वाढलेलं आहे. आणि ह्यामध्ये कॉम्प्रोमाइज होण्याची अजिबात ही कुठंही ती नांदाय जाण्यासारखी किंवा मुलगा हा नेण्यासारखं असं कुठंही काहीही थोडंसुद्धा दिसून येत नव्हतं. त्यावर आता एकच पर्याय उरला होता की सदर प्रकरणामध्ये घटस्फोट घेणे, एवढाच बाकी पर्याय राहिलेला होता. आणि दुसरी गोष्ट, एकतर पोटगी चालू झालेली होती, त्यामुळं मुलगींच्याकडली सजासजी घटस्फोट द्यायला तयार नव्हते, कारण त्यांना महिन्याला हा पैसे मिळतात, हे त्यांच्या वकील असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांना सांगितलं की तुम्हाला महिन्याला पैसे मिळतात. त्यामुळं सदरचं प्रकरण तटस्थ होतं आणि जे काय लिगल प्रोसिजरप्रमाणे हे प्रकरण 7 वर्षे मेहरबान कोर्टात चालू होतं. आणि सदरचं प्रकरण 3 कोर्टातनी चालू होतं, 3 केसेस 3 कोर्टात होते. ज्यावेळी माझ्याकडे आलं कॉम्प्रोमाइज प्रोसिजरला, आम्ही त्या मुलगीला तिच्या वडिलांना आणि त्याच्या वकिलांना घेऊन बसलो. त्यांना सांगितलं थोडासा वेळ काढा आणि तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि त्यानंतर आपण चर्चा करू. माझे पक्षकार, त्यांचे वकील आणि त्यांचे वडील हे आम्ही थोडंसं कॉम्प्रोमाइजसाठी आम्ही आमच्या ऑफिसला बसलो.
त्यानंतर मी त्या मुलगीच्या वडिलांना सांगितलं की आता तुमची जवळजवळ 7 वर्षे केस चालू आहे. तुमच्या मुलगीच्या वयाचा जर विचार केला तर मुलगीचं वय आता 25 आहे, 25 होतं आणि त्यानंतर तुमची केस आता 7 वर्षे चालू आहे. 25 आणि 7 किती झाले तर 32 वर्ष झालं. मुलगीचं वय तरी पुढं जात होतं. जी मुलगी लहान होती ती जवळजवळ 7-8 वर्षानं मोठी झालेली होती आणि हातामध्ये यांच्या 1 रुपये पोटगी पडलेली नव्हती. कोर्टानं मंजूर झाले होते पण ती पोटगी सगळी थकीत होती. अशा पद्धतीनं केसचा सगळा सराउंड होता. मी त्या वडिलांना म्हणालो, तुम्ही एक 5 मिनटं मला द्या आणि मी सांगतो त्या गोष्टीचा तुम्ही बारकाईनं विचार करा. समजा हे प्रकरण आता 7 वर्षे जर मेहरबान कोर्टात चालत असेल, कदाचित अजून 3 वर्षे चालेल का 4 वर्षे चालेल किंवा 5 वर्षे चालेल हे मीही सांगू शकत नाही, तुमचा वकीलही सांगू शकत नाही किंवा अन्य कोणीही सांगू शकत नाही ह्या प्रकरणाला किती वेळ लागेल. थोडंसं माझी सूचना तुम्हाला पटते का बघा. समजा आपण पुढील 5 वर्षे हे प्रकरण चालणार असं समजूया. तुम्हाला पोटगी मंजूर किती झाल्या? मी वडिलांना साधा प्रश्न टाकला तर ते म्हणाले महिन्याला 10,000 रुपये पोटगी मुलगीला आणि त्या मुलाला मिळते. साधारण 1 वर्षाचे 1,20,000 होतात. समजा 5 वर्षाचे किती होणार तर 6 लाख रुपये होणार आणि तटलेली पोटगी 2 लाख म्हणजे तुम्हाला 8 लाख रुपये हे साधारण पुढील 5 वर्षामध्ये मिळणार. आणि ह्या पुढील 5 वर्षामध्ये तुमच्या मुलीचं वय 32 वरनं 37 वर्षे होणार आणि तुमच्याकडं मुलीचं घरी असण्यानंतर मुलीचं टेन्शन वेगळंच. कारण सध्या मुली घरी असणं आणि घटस्फोटित प्रकरणं चालू असणं म्हणजे वडिलांना, घरातल्यांना, सगळ्या फॅमिलीला शारीरिक त्रास होतो, मानसिक त्रास होतो, आर्थिक त्रास होतो आणि वडिलांना, आईवडिलांना हे टेन्शन वेगळंच असतं आणि मुलीचे विचारसुद्धा फार त्रासदायक होत असतात आणि लहान मुलगी तिचं वय वाढत होतं. अशा पद्धतीनं मी वडिलांना सांगितलं, जर तुम्ही काही कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर हा प्रकरण लवकरात लवकर आपण संपवू शकतो. तर त्यांनी जवळजवळ गेले 3-4 वर्षे कॉम्प्रोमाइजचा विषय मेहरबान कोर्टामध्ये घेतला होता. त्यांनी 15 लाख रुपयाची मागणी मुलग्याकडे केलेली होती. त्याशिवाय आम्ही घटस्फोट देणार नाही किंवा अन्य कोणत्याही केसेस मागे घेण्याने असं सांगितलेलं होतं. त्यानंतर अनेकदा जे 3 नंबरचे जे वकील होते त्यांच्याकडे सुद्धा ते प्रकरण गेल्यानंतर त्यांनी सुद्धा कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीसुद्धा त्यांनी 15 लाख रुपयेच आमची मागणी आहे, त्याशिवाय आम्ही घटस्फोट देणार नाही ही कन्सेप्ट त्यांनी समजावून सांगितल्यानंतर त्यावेळीसुद्धा काही झालं नाही. पण ज्यावेळी आम्ही कॉम्प्रोमाइज बसलो त्यावेळी त्या मुलगीच्या वडिलाला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या की पुढील 5 वर्षामध्ये तुमचं काय काय होणार आहे, तुम्हाला पोटगी किती मिळणार आहे. तर मी त्यांना एकच प्रस्ताव ठेवला, पुढील 5 वर्षाचा जो काय पोटगीचा खर्च असेल तो 6 लाख रुपये आणि जी काय थकीत पोटगी आहे ते 2 लाख रुपये. असं जर तुम्ही 7-8 लाखावर जर कॉम्प्रोमाइज करायला तयार असाल तर आमच्या क्लायंटशी चर्चा आपण करू आणि ते काय म्हणतात त्या पद्धतीनं प्रकरण आपण संपवून टाकू. मी माझ्या क्लायंटशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की त्यांची आधीची 15 लाख मागणी होती, आता काहीतरी निम्म्यावर आपण मिटवण्याचा प्रयत्न करत असाल तर बघा आपण चर्चा करू. तर आमचे क्लायंट 6-7 लाख रुपये देण्यासाठी तयार झालेत. फरक होता 1 ते 1.5 लाखाचा आणि त्यानंतर आमच्या क्लायंटला थोडं समजावून सांगितलं, त्यांच्या क्लायंटला समजावून सांगितलं, त्यांच्या वकिलांशी चर्चा झाली आणि सदरचं प्रकरण 7 लाखावर संपवलं आणि खचून 5व्या दिवशी मेहरबान कोर्टाची तारीख घेऊन सदरचं प्रकरण जी केस 7 वर्षे चालू होती ती केस 5व्या दिवशी मेहरबान कोर्टामध्ये तडजोड झाली आणि त्यांना जी काय रक्कम असेल ती रक्कम 7 लाख देण्यात आली आणि घटस्फोट झाला. अशा पद्धतीनं जी कोर्टामध्ये 7 वर्षे केस चालू होती ती खचून 7 दिवसामध्ये केस संपली होती. कारण शहाण्या माणसानं कधीही कोर्टाची पायरी चढू नये. कारण तुमच्या केसमध्ये तुमचे वकील कोणते आहेत,
कोर्ट कोणते आहे किंवा कशा पद्धतीने केसेस चालवल्या गेल्या पाहिजेत हा मॅटर फार महत्त्वाचा असतो. कारण आपल्यामध्ये वकिलांचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. काही कामाशी काम रिलेटेड ठेवतात, काही माणुसकी आणि काम ह्यांचं मिक्सअप करून काम चालवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळं अशा काही अनुभव पण जीवनामध्ये येत असतात की जे काम पुढं अनेक वर्षे चालणार होतं, दोन्ही घरांना टेन्शन राहणार होतं, तेच काम कोर्टाची पायरी चढल्यानंतर 7 वर्षे चाललं ते माझ्याकडून 7 दिवसामध्ये संपलेलं आहे. अशा अनेक केसेस आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, कोर्टाची पायरी चढत असताना फार विचार करून चढणं गरजेचं आहे. 2 पावलं विचार करून पाठीमागं आलेलं अतिशय चांगल्या गोष्टी आहेत. कारण आयुष्यामध्ये दवाखान्याची आणि कोर्टाची पायरी कुणाला लागू नये म्हणतात, पण लागल्यानंतर त्याचा कसा वापर करायचा किंवा कशी काळजीपूर्वक तिची व्यवस्थित काळजी करून सदर प्रकरणातून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.